माझी छकुली ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणजे माझी मोठी पोरगी. माझ्या हृदयातलं धडकन म्हणजे माझी पोरगी, माझं हृदय. ऐश्वर्या, तिचं आता लग्न 3 तारखेला आहे आणि 3 तारखेला ती आपल्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे. लहानाची मोठी माझ्या कुशीत झाली. आता पुढचं पाऊल जे आहे ते तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे. सुखाने, आनंदाने, दीर्घ आयुष्य, सुखी संसार कर, असा माझा आशीर्वाद तुला बेटा. जा दिल्या घरी सुखी राहा. मी ऐश्वर्याची मम्मी बोलते. ऐश्वर्या माझी लहानपणी भरपूर शांत, क्यूट अशी होती. आता ती कधी मोठी झाली काहीच समजलं नाही. ती आता दुसऱ्याच्या घरी चालली आहे. थोडंसं मन भरून येतंय, पण काय करणार, शेवटी मुलगी आहे, ती दिल्या घरचीच असते. ती घरातून गेल्यानंतर घर थोडं खाली खाली वाटणारच आहे, पण ठीक आहे, ती दिल्या घरी सुखी राहू दे, एवढीच माझी इच्छा आहे आणि ऐश्वर्याला माझे आशीर्वाद आहे. आमची 3 नंबर कन्या ऐश्वर्या हिचा शुभविवाह होत आहे आणि बघता 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 ऐश्वर्या, जी आमची छोटीशी ऐश्वर्या होती, 3 अंकिता, श्वेता आणि त्यानंतर ऐश्वर्या, अशा 3 मुली. वैष्णवी ही नंतर झालेली आहे, पण ह्या तिघांमध्ये ऐश्वर्या जी आहे ती अत्यंत शांत होती. म्हणजे अंकिता आमची थोडी हट्टी, श्वेता थोडीशी ढुसमूस करणारी, पण श्वेताबरोबर तिची अत्यंत गंभीर आणि चांगली गहिरी दोस्ती, अशी बहीण म्हणा किंवा दोस्त म्हणा, पण त्यांच्या अजूनपर्यंत त्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम हे. आणि ऐश्वर्याचा एक विषय असा होता की ऐश्वर्या शांत होती, पण आपला विषय सांगायला हे करायला ती नेहमी अग्रेसर असायची. आणि आज ती ऐश्वर्या जी आहे ती पर्यावरण या विषयामध्ये डॉक्टरेट झालेली आहे, प्रोफेसर झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अभिमान वाटतो त्या सगळ्या विषयाचा. आणि आज त्या ऐश्वर्याचं लग्न होते आहे. आम्हाला एक काका म्हणून आमच्या मनामध्ये आनंदाची भावना आहेच. आणि आमची मुली जी आहे आता दुसरीकडे जाते आहे, त्या गोष्टीचा एक आनंदही आहे आम्हाला. आणि तिला भविष्यासाठी आणि तिच्या भविष्यातील आयुष्यासाठी आणि आयुष्यासाठीच म्हणा, आम्ही एक तिला शुभेच्छा देतो आहोत. आणि भविष्यामध्ये दोघांनाही, तिला आणि तिच्या मिस्टरांना, एक शुभेच्छा आम्ही एक काका म्हणून तिला व्यक्त करतो. ऐश्वर्या लहानपणी खूप गोड होती, रडवी होती, पण सुंदर होती, छान दिसायची. मला ती खूप आवडायची. आणि जास्त ऐश्वर्याला मी सांभाळलेलं आहे आणि ती माझ्याकडे असायची. आता ऐश्वर्या मोठी झाली, शांत आहे, तशीच आहे, गोडच आहे, सुंदर आहे दिसायला. आणि आता ती लग्न करून चालली, ते आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय. पण आमच्या 4 मुली असल्या कारण त्यातली एक मुलीच लग्न होतं. आम्ही त्याही आनंदामध्ये तिला हे करतो, आनंदात तिला घरी पाठवतो तिच्या. आणि तिला माझ्याकडे खूप खूप मोठा आशीर्वाद. ऐशू पैशू टैशू. ऐशूला खूप राग येतो, बट ती स्वीट आहे. शी इज व्हेरी सेन्सिटिव्ह. फटाफट इमोशन्स लोकांची अडॅप्ट करते. वन मेमरी जी आहे, आमच्या बाबाने आम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला चौघांना बसून कम्प्युटरवर, अबाउट अ ओल्ड कपल जे खूप जास्त प्रेमात होते आणि म्हातारपणीमध्ये पण ती लोक कसे एकमेकाला सांभाळत होते हे दाखवलेलं. आणि ऐश्वर्या वॉज द ओनली वन जी रडलेली ते व्हिडिओ बघून. आम्ही कोणच रडलो नव्हतो. स्वीट आहे, तिने मला सपोर्ट केलेला आहे. दॅट्स ऑल माय गुड विशेस टू लिटिल. सो या, ऑल द ब्लेसिंग्स. म्हातारपणी तो व्हिडिओ आठवण कर ऐश्वर्या. Live long. Yes, live long as a couple, as your family. And yeah, we always there with you. God bless you. Hi, Dai. So I'm cut. Hi, Dai. सगळ्यात पहिला आय एम व्हेरी हॅपी
की फायनली इट्स हॅपनिंग फॉर यू. आणि रूम खाली होणार आहे, तू लवकरच बॅकपॅक करून जाणार आहे, तर मला आणि श्रेयाला रूम मिळणार आहे ताकी आम्ही रात्रीचे रील शूट करू. बट अपार्ट फ्रॉम ऑल दॅट आय थिंक तू माझ्या लाईफमध्ये खूप सारे रोल्स प्ले केले आहे. जेव्हा मी स्कूलमध्ये असते तर तू माझी बॉस बनून माझ्या डोक्यावर बसली असते. जेव्हा मी घरी असते तेव्हा तर तू मोठीसारखी नाही बट लहान ताईसारखी माझ्याकडे जिद करते की मला मुंडावणे नाही घालायचे आहे. अँड आय एम ट्राईंग. ओके. बट अपार्ट फ्रॉम ऑल दॅट आय थिंक की लहानपणीपासून अगर आपण जेवढे पण पिक्चर्स बघितले आहे त्याच्यामध्ये यू आर ऑलवेज प्रोटेक्टिंग मी ॲज ॲन एल्डर सिस्टर. सो थँक्यू फॉर दॅट. अँड आता मी जेव्हा मोठी होत आली आहे तर मला असं वाटतं की आय शुड ऑल्सो प्रोटेक्ट यू. सो एनी टाईम यू फील लाईक यू नीड प्रोटेक्शन ऑर एनी टाईम यू फील लाईक यू वॉन्ट समवन तर वी आर ऑलवेज हिअर फॉर यू. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तू खूप जास्त मला सतवलं आहे तुझ्या लग्नामध्ये, कारण का तू काहीही प्रिपेरेशन स्वतःहून नाही केलेले, आधीपासून डिसाईड नाही करून ठेवलेलं. हालाकी एक चीज तरी डिसाइडेड आहे तुझ्या लाईफमध्ये की मुलगा कोण असणार, तर बाकीचं पण विचार करून ठेवायचं होतं ना. अगर एवढं फायनलाइज केलंच आहे तर आमचे कामं का वाढवले भाई. तर थँक्यू सो मच एवढे कामं द्यायला. बट आय विल कीप इन माइंड बिकॉज तुला माहिती आहे ॲज युजल जसं तू बोलते की मी डोक्यामध्ये बुक बनवून ठेवलेली असते. तर जेव्हा आमची पण लग्न होणार आहे तेव्हा तू पण कामाला लागणार आहे आणि आम्ही बसून राहणार आणि ऑर्डर देणार आहे. सो प्लीज बी रेडी फॉर दॅट. अँड व्हॉट एल्स. दॅट्स इट. दॅट्स इट. That's it. Hi, Aishu. The concept of this video was to talk about a fond memory with you. I have so many. I don't know which one to pick. Like, आपण हर birthday टाकतो की together since 27 years, together since 28 years. And it's true, we have been together even before you were born. Like, when I was born and you were in your mom's tummy, we have been together. And I was lucky enough that I was born, and 6 months after, I had a already ready-made best friend on the way coming for me. तू जेव्हा लहान होतीस आणि तू जी आता आहेस, you are so different. Like the person I remember as a kid, you are so quiet की तुझ्या बाबाला टेन्शन यायचं की तू बोलणार की नाही. स्कूलमध्ये टीचर्सला टेन्शन होतं की तू कोणाशी बोलत नाहीस. दॅट्स वाय दे स्पेसिफिकली चेंज्ड आवर क्लास. But today when I see you, you have become a professor, you have done your PhD, you're running your own business, and the person you have grown into, I am immensely proud of you. Like, I'm immensely proud of you. And not just professionally, on a personal level also, there is so much that I see in you and I want to learn from you. जसं तू लोकांना सांभाळून घेते, जसे तू रिलेशनशिप सांभाळून घेते, तू रागिष्ट आहेस, तू जिद्दी आहेस, पण तरीही यू मेंटेन युअर रिलेशनशिप सो वेल. तू सगळ्यांना खूप चांगले की सांभाळून घेते, सगळ्या सिच्युएशनला खूप चांगले की सांभाळून घेते. अँड दॅट इज समथिंग दॅट एव्हरी वन शुड लर्न फ्रॉम यू. यू आर अ अमेझिंग डॉटर, यू आर अ अमेझिंग सिस्टर, you're an amazing friend to everyone, and I'm 100% sure you're going to be an amazing wife as well. तुझं आता लग्न होत आहे माहिती नाही, मी अजूनपर्यंत प्रोसेसच नाही केलंय की तुझं लग्न होत आहे. आम्ही फक्त मला वाटतं प्रिपेरेशन्स मध्ये लागलोय की कपडे, ज्वेलरी, गाणी, म्हणजे आम्ही फक्त ते तामझाम मध्ये आहे अजून. हे असं प्रोसेसच नाही केलंय की तुझं लग्न होत आहे. ऍक्च्युली मे बी इट विल हिट वेन वी रीच द मंडप. आणि माहित नाही, मला असं रडायला काही नाही येत आहे बिकॉज यू आर जस्ट गोइंग 5 steps अवे लाईक यू हॅड मॅनिफेस्टेड. यू मॅनिफेस्टेड द शिट आउट ऑफ इट. अगेन इमेन्सली प्राऊड ऑफ यू. बस ऑब्वियसली I don't think we need to say it out loud. We are always here for you. And yes, best wishes. Be happy. I know you will be happy. बस अजून काय नाही. बाय. हॅलो ऐश्वर्या दीदी, तू खूप सुंदर दिसते आणि सोन्यासारखी दिसते. आणि पुढचं आयुष्य सुंदर जावो, सुखेने जावो. ऐश्वर्या ही चांगली मुलगी आहे व स्वभावाने पण खूप चांगली आहे. सुंदर दिसते, व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे. हिला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
ऐश्वर्या लहान होती त्यावेळी जेवर अशी गावी यायची, तिला भरपूर गावी यायला आवडायचं. आणि मला आजीला सांगायचं, मग आजी आवडीने परत तिला घावणे आणि बनवून द्यायची. आणि ती अगदी माझी साधी एकदम साधी सिंपल पोरगी आहे. आणि मला ती भरपूर अगदी आवडते. स्वभाव तिचा आवडतो. आता ती लग्न करून घरी जाते. मला म्हणजे दुःख होतं एवढं, की मला पोरगी माझी कधी भेटणार ती आता असं. आता पण ती गावी जा ऐश्वर्या तू. हॅलो ऐश्वर्या, मी मनीषा ताई बोलते आहे. आम्ही तुझ्या लग्नासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही सर्वांनी मिळून तुझ्यासाठी रुखवात केलेला आहे आणि तो तू नक्की बघावा कसा आहेस, तो आवडला आहे तर त्याचं नक्कीच आम्हाला रिप्लाय द्यावा. आणि तुला ऐश्वर्या आणि शुभमला तुझ्या भविष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून मनीषाताईकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून खूप 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 शुभेच्छा. Dear Aishwarya, today your mehndi carries the start of your forever, and it makes me emotional seeing you step into the love you truly deserve. All the best for this beautiful new beginning. Wishing you a lifetime of love, happiness, and togetherness. Lots of love. Hi Tai. So firstly, congratulations. Acha Divas and all of this must be overwhelming for you and also really special for you. So congratulations that you're finally getting married to the guy you wanted. And I'm so happy it is finally happening for you. अँड ऑल्सो तू फक्त वैष्णवीची मोठी बहीण नाही तर लिटरली माझी पण मोठ्या बहिणीसारखीच आहे. एकदम सख्खी बहिणी म्हणजे वाटतेस तू मला मोर दॅन वैष्णवी. आय थिंक की आपण जास्त बहिणी बहिणी वाटतो आणि आय थिंक वैष्णवी ऑल्सो अग्रीज टू दिस बिकॉज मे बी आपण दोघे घरची मोठी मुली आहोत. सो वी हॅव दॅट बॉसी नेचर आणि थोडं डॉमिनेटिंग तर आहोतच. So, but I think that's a good quality for us. And because of that, you have come so ahead in life. You have done so well in life. So, तुझं PhD केलं, you are at such a great post, and I really admire that about you. I really hope की कधी मी पण ते करीन. So, I aspire to be like you. And also, I really like your positive nature. तू जशी हसमुख आहेस, तू कितीही चिडलेली असू किंवा काय तर तू कधीही ते माझ्यापर्यंत नाही आणू दिलं आहेस. यू ऑलवेज टूक केअर ऑफ द पीपल अराउंड यू. तू सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे चालतेस. तू जिकडे जाते असं हॅपीनेस आनंद पसरवतेस. सो दॅट इज अ रिअली गुड क्वालिटी अँड आय होप दॅट यू हॅव अ व्हेरी 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 ग्रेट हॅपी मॅरिड लाईफ. आणि तुला ह्यापुढेही कधीही कुठलंही काम लागलं काही असेल तर यू कॅन कम अप टू मी त्याच हक्काने जसं तू येत जाते. अँड आय विल बी देअर टू हेल्प यू इन एनी ऑफ इट. अँड ऑल्सो एक गोष्ट मला खूप आवडते तुझी की यू ऑलवेज थिंक ऑफ मी ऑल्सो विथ वैष्णवी. सो ते असं आपुलकीपणा आणि असं आय डोंट नो जस्ट इट मेक्स मी फील like a part of your family only. So thank you for making me feel loved always, and thank you for being there for me even when I needed help with the school stuff किंवा काही असो my personal things anything. तो तू समजून घेतलंस किंवा तू माझी नेहमी मदत केलीस. इवन इफ इट वॉज गेटिंग काही जेवणाचं पार्सल तर तू नेहमी असं काही राहिलं तर तू समोरून कॉल करून तेवढा एक्साइटमेंटनं बोलायची की आज मी हे ट्राय केलं आहे बनवायचं तर तू टेस्ट करू शकते. की मी आता जेवण बनवायला शिकते तर तू हे ट्राय कर. किंवा हे राहिलं आहे तर तू आणि वैष्णवी हे खा. सो इट्स ऑलवेज मी आणि वैष्णवी. तर मला खूप छान वाटतं. सो थँक्यू. आता आय थिंक मी थोडं जास्तच बोलली. सो ओके बाय. हाय ऐश्वर्या, मी डॉक्टर अनुपमा गावडे, श्रेयाची मम्मी. आजचा हा अत्यंत आनंदाचा, भावनांनी ओथंबलेला आणि आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू करणारा सुंदर क्षण आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या ऐश्वर्याच्या लग्नाचा हा मंगल सोहळा साजरा करताना मन खरंच आनंदाने भरून आलं आहे. ऐश्वर्या, तुझ्या नावातच ऐश्वर्य आहे. समृद्धी, सुख आणि समाधान. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसं तुझं नाव आहे
तसंच तुझं आयुष्यही सदैव आनंद, प्रेम आणि यशाने परिपूर्ण राहील. लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचा नाही, तर 2 कुटुंबांचा, 2 संस्कृतींचा आणि 2 मनांचा सुंदर संगम असतो. आजपासून तुम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यातील कायमचे साथीदार झाले आहात. या नवीन प्रवासात कधी आनंदाचे क्षण येतील, तर कधी आव्हानेही येतील. पण एकमेकांचा हात कधीही सोडू नका. एकमेकांवर विश्वास ठेवा आणि प्रेमाने प्रत्येक अडचणीवर मात करा. ऐश्वर्या, तू जशी आजपर्यंत सगळ्यांची काळजी घेणारी, प्रेमळ आणि समजूतदार राहिली आहेस, तशीच या नवीन घरातही सर्वांची मने जिंकशील यात शंकाच नाही. आणि शुभम, तुलाही खूप भाग्यवान म्हणावं लागेल, कारण तुला इतकी सुंदर आणि गुणी मुलगी जीवनसाथी मिळाली आहे. Hey, hi, Jeffina here. You always have been my favorite person and my guide. No matter what was happening in my life, good or bad, you were always there for me. हाँ, आप मेरे मैम तो थे, पर कभी फील नहीं हुआ. You made me feel like a family. You are truly an unexpected gift from God in my life. Even though sometimes you forget your task, I'm always here to remind you, and honestly, I enjoy doing that. Wishing you a very happy married life. Hello Ashridi, finally you are getting married. I can't even believe that you are getting married. It was very awaited moment for us. Anyways, congratulations to you. आणि तुझं जरी लग्न होत असलं ना, तरी असं समजू नकोस की आता आपल्याला फिरायला जायला नाही मिळणार. मी मुंबईला आल्यावर एक ना एक दिवस आपण फिरायला जायचंच. तू, मी, प्रथम, धैर्य, आपण फॉर शुअर फिरायला जायचं. आणि सोबत आपल्या जीजून आपण घेऊन जाऊया. फ्रॉम प्लेइंग टुगेदर इन अवर चाइल्डहुड टू सीइंग यू गेट मॅरिड, वी हॅव टू ग्रोन अप ब्रो. तुझी नवीन लाईफ फुल ऑफ लव्ह, फन अँड हॅपीनेसने भरू दे. लव्ह यू ऑलवेज. ही पोरं पुढचीच उत्तरं देणार आहेत प्रत्येक वेळी. आणि मग घरी गेला तेव्हा माझी नंतर आठवण येणार, मग मी खरोखर चांगल्यासाठीच ओरडत होती. कधी सुधारणार नाही ही पोरं. आणि घरी नाश्ता करायला येऊ शकतो की नाही परत इथे? काही एक यायचं नाही, अजिबात इकडे यायचं नाही मला त्रास द्यायला. बाय, गुड नाईट.